आजची सकाळ खूप जास्त खराब होती. रोज 6:30ला येणारं पाणी आज आलं नव्हतं. 2 दिवस पाण्याने खूप जास्त नाटक केलं होतं. पाणीच भेटत नव्हतं. काय करणार? खूप जास्त टेन्शन झालं होतं. कारण की अर्ध्या टाकीपेक्षा जास्त पाणीच चढत नव्हतं टाकीमध्ये. कसं तरी टाकी पूर्ण भरावी यासाठी माझी धडपड चालू होती. कारण की अर्धी टाकी राहिली की ते पाणी दिवसभर पुरत नाही. आणि आज पाणी आलं ते पण खूप उशीर झाला पाणी यायला. 10-10:30 नंतर पाणी आलं. मग त्यानंतर मी घर वगैरे आवरून घेतलं, देवपूजा केली, अंघोळसुद्धा उरकून घेतली. कारण आज चकुलीच्या बाबांना खायचं होतं मटण, त्यामुळे मग आधी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर इथं मी स्वयंपाकाला सुरुवात केली. मी एकीकडं मटण शिजवून ठेवलं होतं आणि भातसुद्धा करून ठेवला होता. पीठ वगैरे मळायचं बाकी होतं आणि बाकीचं मसाल्याची तयारीला लागले होते. त्यामध्ये डोकंसुद्धा माझं एवढं दुखत होतं, कारण की वरच्या रूममध्ये काम चालू होतं. त्याचा एवढा जास्त खाली आवाज येत होता ना, त्यामुळे चकुली खूप जास्त किरकिर करत होती. त्या आवाजाने तिला जास्त म्हणजे भीती वाटत होती. ती सारखीच माझ्याकडे येत होती. तर मग तिला बघत बघत काम करणं खूप अशक्य झालं होतं मला. पण कसं तरी माझा स्वयंपाक इथं उरकत आला होता. बऱ्यापैकी स्वयंपाक माझा झाला होता. तर खूप जास्त टेन्शनसुद्धा झालं होतं, कारण की पहिल्यांदाच एवढा उशीर झाला होता. कधी असा इतका उशीर होत नाही स्वयंपाकाला. तर ठीक आहे, कधीतरी चालतं, कारण की पर्याय नसतो. कधीतरी होतातच अशा गोष्टी. त्यामुळे मग ठीक आहे. मग इथे माझं कालवणसुद्धा मी इथं कालवणाच्या तयारीला लागले होते. मसाला मस्त फ्राय केला होता. त्याला मस्त तर्री आली होती. नंतर फोडणीसुद्धा देऊन घेतली लगेच आणि मग चपातीच्या तयारीला लागले. काही चपात्या 5-6च करायच्या होत्या. तर म्हणलं तेवढं उरकून आपलं गरमागरम जेवायला घेऊया. उशीर झाला होता करायला आणि मनसुद्धा खूप खात होतं माझं, कारण की खूपच जास्त उशीर झाला होता आणि चकुलीच्या बाबांना खूप झोप आली होती. त्यामुळे मग विचार करत होते की पटकन जेवण व्हावं, म्हणजे ते जेवून झोपतील, कारण ते नाईट करून आले होते घरी. तर मग इथं तेच विचार करत करत पटापट चपात्यासुद्धा उरकून घेतल्या. काही 5-6च गोळे केले होते, ते तेवढेच लाटायचे होते. चपात्यासुद्धा होत आल्या होत्या. मग गरमागरम जेवण वाढून घेतलं आणि उशीर झाला पण जेवण खूप छान झालं होतं. चकुलीच्या बाबांना जेवण अतिशय आवडलं होतं. चला, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.